श्री स्वामी समर्थ सर्वांना। स्वामी भक्त हो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। त्याआधी माझा चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर माझा चॅनल कृपया सबस्क्राइब करा आणि एक लाईक नक्की करा। पशुपती व्रत का करावे आणि पशुपती व्रत कसे करावे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। अनेक लोक आहेत ज्यांना खूप अडीअडचणी आहेत, जसे की डोक्यावर खूप कर्ज झाले आहेत, पण ती फिटण्यासाठी काहीच मार्ग निघत नाहीये। काय करू हे कळतच नाहीये। काहींच्या घरात खूप क्लेश आणि भांडणं होत आहेत। काही नवरा बायकोंमध्ये इतकी भांडणं होत आहेत की गोष्टी घटस्फोटापर्यंत पोहोचल्या आहेत, पण काय करावे हे कळत नाहीये। काही लोकांना संतान प्राप्तीच्या अडचणी आहेत, तर काहींच्या नोकरी व्यवसायांमध्ये अडचणी येत आहेत। अशा लोकांसाठी प्रभावी तात्काळ फळ देणारं व्रत म्हणजे पशुपती व्रत। भगवान शिवशंकरांना भोलेनाथ असे म्हणतात, कारण ते त्यांच्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि लवकर कृपा करतात, त्यांची इच्छा तात्काळ पूर्ण करतात, म्हणून भोलेनाथ असे म्हटले जाते त्यांना। आता पशुपती व्रत कसे करावे, त्याचे नियम व अटी काय असतात हे आपण जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला 5 सोमवार हे पशुपती व्रत करायचे आहे, ज्यामध्ये सकाळी आपल्याला पूजा करायला जायचं आहे मंदिरामध्ये। ही पूजा आणि हे व्रत फक्त मंदिरातच जाऊन करायचं आहे। ही पूजा घरी केली तर अजिबात चालणार नाही, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा। तर आपल्याला हे 5 सोमवारचे व्रत करायचे आहे। सकाळी सगळं स्नान वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला सकाळी पूजेसाठी एक थाळी तयार करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला 1 लोटा जल, पंचामृत, दूध, 1 जानवं, बेलपत्र, पांढरी फुले, भस्म, धोत्र्याचं फळ, 6 दिवे, नैवेद्य, अगरबत्ती, 108 तांदळाचे दाणे, 1 फळ, मग ते कुठलंही असू, केळ असू, सफरचंद असू, अगदी कुठलेही फळ, थोडासा कापूर, गंगाजल, असं सर्व घेऊन जायचं आहे। मग त्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पूजेची थाळी आपल्याला अशी तयार करायची आहे की जास्तीत जास्त सामान त्यामध्ये ठेवायचं आहे, कारण संध्याकाळच्या वेळी म्हणजेच प्रदोष काळाच्या वेळी आपण महादेवांची पूजा करायला जाऊ, त्यावेळेस हीच थाळी आपल्याला घेऊन जायची आहे पूजा करायला आणि हीच सामग्री आपल्याला वापरायची आहे पूजेमध्ये, म्हणून थोडीशी जास्तीच ठेवावी सामान सगळं। मग आता ही पूजेची थाळी करून झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। मग पहिल्यांदा आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर मग जल त्यांनी आपल्याला अभिषेक करायचा आहे, मग गंगाजल आपल्याला थोडंसं टाकून मग अभिषेक करायचा आहे। मग आपण नेहमी पूजा करतो ना सोमवारची वगैरे, अगदी तशीच सेम पूजा करायची आहे। धोत्र्याचा फळ, नैवेद्य, अगरबत्ती हे सर्व दाखवायचं आहे। आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला महादेवांची आरती बोलायची आहे। ही झाली पहिल्या दिवसाची पूजा। आता आपण हे व्रत करतो म्हणजे आपली काहीतरी समस्या आहे, आपली काहीतरी इच्छा आहे, मग ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्प हा सोडावाच लागतो। तर मग संकल्प सोडताना कसं सांगायचं, हातामध्ये आपल्याला नेहमीचीच पद्धत वापरायची आहे। संकल्प सोडताना हातामध्ये थोडंसं जल, थोडेसे तांदळाचे दाणे, हळद, कुंकू, 1 फूल घेऊन महादेवांसमोर बसून त्यांना प्रार्थना करायची आहे की हे शिवशंकर महादेवा, आजपासून मी पशुपती व्रत करत आहे, तर माझे हे व्रत पूर्ण करून घ्या आणि मग तुमची जी काही समस्या असेल ती महादेवांना सांगावी। मग त्यामध्ये पहिल्यांदा तुमचं नाव आणि गोत्र हे सांगायला तुम्ही विसरू नका। ही सर्व तुमची पूजा करून झालेली आहे। जानवं जे तुम्ही घेऊन जाता ते आपल्याला तिथे शिवलिंगावरती असं अर्पण करायचं आहे। भस्म वगैरे सर्व लावायचं आहे, नैवेद्य दाखवून तिथंच सोडायचं आहे, तिथंच ठेवायचं आहे। ही झाली सकाळची पूजेची विधी। आता संध्याकाळची जी विधी असते पूजाची ती कशी करावी, हीच थाळी आपल्याला घेऊन जायची आहे। सर्व सामग्री तीच असणार आहे। जल म्हणा, गंगाजल म्हणा, पंचामृत असेल तर पंचामृत म्हणा, पंचामृत नाही ठेवलं संध्याकाळी तरीही चालेल, तुम्ही नुसतं गंगाजल घेऊन जावा तेही चालेल। मग अगरबत्ती, तांदळाचे दाणे, बेलपत्र, 108 बेलपत्र असतील तर खूपच चांगलं, पण नसतील तर मग जेवढे शक्य आहे तेवढं तुम्ही घेऊन जा। बेलाचं फळ सुद्धा आपल्याला अगदी सहज मिळू शकतं,
ते जर का तुम्ही घेऊन गेला तर तेही सुद्धा चांगलं आहे. हे सर्व सामग्री घ्यायची. आता आपल्याला ह्यामध्ये फक्त दोन गोष्टी वाढवायच्या आहेत. ते म्हणजे आपल्याला संध्याकाळचा नैवेद्य जो आपल्याला दाखवायचा आहे. आता गोड काहीही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता त्यामध्ये, जसं की शिरा करू शकता, अगदी कुठलीही गोड मिठाई तुम्ही ठेवू शकता, किंवा आपल्या रोटीचा चुरमा आपण करतो, पोळीचा चुरमा, मलिदा गुळ टाकून, तसा तुम्ही त्याचा चुरमा करून सुद्धा घेऊन जाऊ शकता. आता हा जेव्हा तुम्ही प्रसाद कराल त्यासाठी ना तुम्ही 3 द्रोण किंवा असे छोटेसे डबे तुमच्यासोबत घेऊन जावा. प्लॅस्टिकचे डबे येतात तसे घेऊन गेला तरीही चालेल, किंवा मग आपल्याला द्रोण मिळतात ना, ते द्रोण ठेवावे बरोबर. आणि 6 दिवे करून घ्यावेत. एक तर तुम्ही कणकेचे दिवे करून घेऊ शकता छोटे छोटे, आपल्याला तुपाचे दिवे करायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही कणकेचे दिवे तयार करा घरामध्ये. कणकेचे दिवे जर का करता नाही आले किंवा वेळ नसेल किंवा अगदी जमलं नाही तर तुम्ही पंत्या सुद्धा वापरू शकता. 6 पंत्या किंवा 6 कणकेचे दिवे घ्यायचे आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या सोमवारी जे तुम्ही दिवे वापराल, कणकेचे म्हणा किंवा पंत्या म्हणाल, तेच 5ही व्रत तुम्हाला 5ही सोमवार तेच अगदी घेऊन जायचे आहेत, त्यामध्ये बदल करायचा नाहीये. मग ते दिवे घेतलेत, वात वगैरे फुलवात वगैरे सगळं व्यवस्थित घरातूनच तयार करून घेऊन जायचं. हे झाले पूजेचे सगळे साहित्य. मग सोमवारी आता संध्याकाळची प्रदोष काळीतली पूजा कशी करायची, तर मंदिरात जायचं, सकाळी जशी पूजा केली अगदी तशीच पूजा करायची, आरती वगैरे सगळी बोलायची. आणि आरती वगैरे म्हटल्यानंतर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य पहिल्यांदा दाखवून घ्यायचा पिंडीसमोर, शिवशंकरांसमोर. आणि त्या 6 दिव्यांमधले 5 दिवे तुम्हाला शिवलिंगासमोर म्हणजेच पिंडेसमोर लावायचे आहेत. एक दिवा साईडला असा बाजूला काढून ठेवायचा आहे. प्रसाद दाखवून झाल्यानंतर, आरती म्हणून झाल्यानंतर घरी येताना त्यातला एक दिवा तो आपल्या पूजेच्या थाळीमध्ये ठेवायचा आहे. आणि जो प्रसाद तुम्ही दाखवला आहे त्यातले 3 हिस्से करायचे आहेत. 2 हिस्से करून त्या द्रोणामध्ये समोर तसेच ठेवायचे पिंडेसमोर, आणि एक हिस्सा द्रोणामध्ये ठेवून आपल्या पूजेच्या थाळीत ठेवून घरी घेऊन यायचा आहे तो आपल्यासाठी. मग घरी आल्यानंतर काय करायचं आहे, घराच्या समोर आल्यानंतर उंबऱ्याच्या जवळ असतो आपण, घराच्या आत जाण्याच्या आधी उजव्या साईडला, मेन डोरच्या समोर उजव्या साईडला तुम्हाला हा तुपाचा दिवा जो घेऊन आलो आहोत तो लावायचा आहे. आणि प्रार्थना करायची आहे की आजपासून मी प्रदोष काळची पूजा करून आलेली आहे, पशुपती व्रत करत आहे, त्याचा हा 6वा दिवा इथं प्रज्वलित करत आहे. माझ्या घरामध्ये खूप सुख समृद्धी येऊ देत आणि माझं व्रत पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करते. मग तो प्रज्वलित करायचा दिवा आणि मग घरामध्ये जायचं. ही झालं पूजा करण्याची विधी. आता दिवसभराचा तुमचा उपास असणार आहे. उपासामध्ये तुम्हाला अजिबात मीठ खायचं नाहीये, फक्त फलाहार करायचा आहे. ते सुद्धा सकाळी पूजा झाल्यानंतर, मंदिरातनं आल्यानंतरच तुम्हाला फलाहार करायचा आहे. संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपास सोडाल त्याच्या आधीच तुम्हाला, जेव्हा तुम्ही बसाल उपास सोडायला तेव्हा तुम्हाला हा प्रसाद खायचा आहे. आणि मग उरलेला प्रसाद घरच्या सर्वांना द्यायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा प्रसाद फक्त घरच्यांनाच द्यायचा, घरच्या घरीच हा प्रसाद खायचा, नाहीतर त्याचं पुण्य, त्याचं श्रेय दुसऱ्यांमध्ये सुद्धा वाटलं जाईल. तुमच्या जे व्रताचं पुण्य मिळेल, जे काही फळ प्राप्त होईल ते दुसऱ्यांमध्ये सुद्धा जाईल, म्हणून घरच्या घरीच हा प्रसाद खावा. आता प्रसाद खाऊन झाल्यानंतर मग उपास सोडायला बसायचं. उपास सोडताना काय खावं, अगदी तुम्हाला जे भाजी भाकरी खायची असेल तर भाजी भाकरी खाऊ शकता, पोळी भाजी, भाजी भाकरी, वरण भात, जे काही तुम्ही कराल, जे काही तुमची खायची इच्छा आहे ते खाऊन तुम्ही उपास सोडून घ्यायचा आहे. आता ही सर्व झाली प्रदोष व्रताची माहिती. आता हे 5 सोमवार तुम्हाला सेम अशी सगळी गोष्ट करायची आहे. 5 सोमवार जेव्हा तुम्ही हे व्रत कराल तेव्हा तुम्हाला एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे की पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरामध्ये जाल, 5ही सोमवार तुम्हाला त्याच मंदिरामध्ये जायचं आहे व्रत करायला. पुन्हा ह्या मंदिरात जायला जमलं नाही म्हणून शेजारच्या मंदिरात गेले, जवळच्या गेले, दुसऱ्या गावाला गेले म्हणून अजून इकडे तिकडे गेले, असं करायचं नाहीये. जे पहिल्या वेळेस जाल मंदिरात त्याच मंदिरात तुम्हाला 5ही सोमवारचं व्रत, हे पशुपती व्रत कंटिन्यू करायचं आहे. हे लक्षात ठेवा. मनापासून करा हे व्रत, अगदी तात्काळ फळ देणारं आहेत. खूप लोकांचे, असे लाखो लोकांचे अनुभव आहेत की हे व्रत केल्याने अगदी एक व्रत करून झालेलं आहे, एक सोमवार पूर्ण झालेला आहे, दुसरे सोमवार करतायत तोपर्यंत त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. काही ना काही मार्ग निघायला सुरू होतो. अगदी कितीही आर्थिक अडचण असू देत मोठी, तुमची आर्थिक अडचण लगेचच संपेल असं नाही, पण मार्ग निघायला सुरुवात होईल. अगदी तुम्हाला
काय सांगू या बाबतीत, अगदी माझा स्वतःचा अनुभव आहे. खूप आराम होईल आर्थिक अडचणीत म्हणा. तुमचं संतान प्राप्तीची इच्छा असेल तर ती सुद्धा अगदी पूर्ण होईल. नोकरी व्यवसायात अडचणीत असतील, कुणी त्रास देत असेल तर ते सुद्धा पूर्ण होईल. मनोभावे भक्ती करा महादेवांना, शिवशंकरांना मनापासून म्हणा. मनापासून हे 5ही व्रत करा. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा सर्व गोष्टी ह्या शिवलिंगावरच अर्पण करायच्या तसा नाही. फक्त फुले, बेलपान, भस्म आपल्याला लावायचं आहे पिंडेला आणि जानवं जे असतं ते आपल्याला पिंडेला असं व्हायचं आहे. बाकीचं जे प्रसाद दाखवू, दिवे वगैरे आपण जे लावणार आहोत ते समोर ठेवायचे, समोर लावायचे. पिंडेवरती कुठलीही गोष्ट ठेवायची नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तरच आपलं व्रत पूर्ण होईल. ही झाली पशुपती व्रताची माहिती. अगदी कितीही अडचण असो तुमची अडचण दूर होणार. महादेवाला सांगावे की महादेवा, हे शिवशंकर, आजपासून मी तुमच्या आश्रयात आले आहे. माझी खूप अडचण आहे, मी सगळ्या गोष्टी करून दमलेले आहे, पण माझ्यासाठी काहीच मार्ग निघत नाहीये. मनापासून तुमचं हे व्रत मी करत आहे. मला भरभरून यश द्या, माझी सेवा स्वीकार करा, असं सांगायचं. 5 व्रत झाले की 5व्या व्रताच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सोमवारी उद्यापन करायचं आहे. ते कसं करायचं, तर प्रसादामध्ये तुम्हाला चुरमा करायचा आहे पोळीचा, म्हणजे मलिदा म्हणतो आपण. पोळी बनवून त्यामध्ये थोडंसं गूळ मिक्स करून असा चुरून त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसंच करायचं आहे सेम. 2 हिस्से तुम्हाला मंदिरामध्ये ठेवायचे आहेत, 1 हिस्सा घरी घेऊन यायचा आहे. आणि पूजेच्या साहित्यामध्ये तुम्हाला एकतर वेगळे 108 तांदळाचे दाणे असे ठेवायचे आहेत, ते व्हायचे आहेत. ते नसतील तर तुम्हाला जर का मुगाची मूग असतात, हिरवे अख्खे मूग, ते 108 तुम्ही तिकडे अर्पण करू शकता. 108 बेलपत्र अर्पण करू शकता. हे सर्व तुम्ही एकत्र सुद्धा अर्पण करू शकता. तुमच्या यथाशक्ती जेवढं तुम्ही करू शकता तेवढं तुम्ही करून ठेवा. अशी कुठलीही अट नाही आहे या बाबतीत. हे झाली सर्व व्रताची माहिती, नियम. जर का तुम्हाला काही समस्या असतील, जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देईल. आजसाठी एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एकदा हर हर महादेव असे नक्की लिहायला विसरू नका. श्री स्वामी